नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सोनारी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा पेच अखेर सुटला। विद्यार्थी हक्कासाठी लढले व जिंकले। विद्यार्थ्यांनी घेतली होती आक्रमक भूमिका। जिल्हा परिषद कार्यालयातच भरवली शाळा। घोषणांनी दणाणले जिल्हा परिषद कार्यालय। शिक्षकाचा प्रश्न सुटल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही, घेतली ठाम भूमिका। विद्यार्थ्यांचा स्वतःचा लढा स्वतःच लढले आणि अखेर जिंकले। कळंबच्या शाळेतील शिक्षकाची सोनारीत नियुक्ती। विद्यार्थी पालकांच्या आंदोलनानंतर 30 जुलैचा आदेश रद्द, नव्याने नियुक्तीचे आदेश। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील सोनारी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे। शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी उभारलेल्या आक्रमक आंदोलनाला दुसऱ्याच दिवशी यश मिळालं असून गणित आणि विज्ञान विषयासाठी शिक्षक नियुक्त करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत। सोनारी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत या मागणीसाठी 30 जुलै रोजी पालकांनी शाळेला टाळे ठोकले होते। या आंदोलनामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली होती। मात्र प्रश्न सुटला नसल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाची धुरा स्वतःच्या हातात घेतली। दिनांक 31 जुलै रोजी विद्यार्थ्यांनी थेट धाराशिव जिल्हा परिषद कार्यालय गाठले। एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयात शाळा भरवून प्रशासनाचे लक्ष वेधले। यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणांनी जिल्हा परिषद कार्यालय परिसर दुमदुमून गेला। शिक्षकाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतल्यानं प्रशासनावर दबाव वाढला। अखेर प्रशासनानं तातडीनं निर्णय घेत कळंब येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक नितीन गाय समुद्रे यांची सोनारी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत नियुक्ती करण्याचे आदेश काढले। सोनारी शाळेत गणित व विज्ञान विषय शिकविण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नियुक्ती आदेशाचं पत्र सोनारी शाळेच्या पालकांना देण्यात आल्यानंतरच विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयातील आंदोलन मागे घेतले। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे। दरम्यान दिनांक 30 जुलै रोजी देण्यात आलेला शिक्षक नियुक्तीचा आदेश रद्द करण्यात आला आहे। संबंधित शिक्षक पात्रता धारक नसल्याचा आक्षेप विद्यार्थी व पालकांनी घेत आंदोलन केल्यानंतर प्रशासनाला तो आदेश मागे घ्यावा लागला। त्यानंतर नव्यानं पात्र शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली। विद्यार्थ्यांचा लढा निर्णायक ठरला असून सोनारी शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता। मात्र विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेत आंदोलन छेडले, जिल्हा परिषद कार्यालय गाठले आणि घोषणा देत प्रशासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले। अखेर गणित विज्ञानाचा शिक्षक मिळाल्यानं विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। विद्यार्थ्यांनी लढा दिला, प्रशासन झुकले आणि सोनारीला शिक्षक मिळाला, अशी चर्चा आता परिसरात रंगली आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।